तिचे दोन्ही मुलं ते बेडशीट बदलायला किंवा तिचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे 2-3 हजार रुपये खर्च. त्याला 1500 देऊन आपण मी मोठ्या आशेना मोठ्या अपेक्षा इथं आलेल्या आहेत. तर हे अतिशय आम्ही दूरची जागा निवडली, छत्रपतीच्या शक्ती म्हणून, त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही हे निवडली. तरी हे सर्व तुम्ही जर यांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे. गेल्या 2 दिवसापासून इथं आहे. आणि मग अशा लोकांसोबत विश्वासघात झाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे. तर मला वाटतं कुठेतरी त्याला एक चांगल्या प्रकारचं काही मागण्यावर किती तुम्ही सकारात्मक आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे आणि तारीख निश्चित सांगितली पाहिजे, म्हणजे त्याला आम्हाला बरं होईल. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर आंदोलनकर्ते बच्चू कडू हे स्थानिक जे कलेक्टर आहेत सोबत सध्या चर्चा करत आहेत. चर्चा करत असून दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहत असाल की जे दिव्यांग बंधू आहेत सर्व आक्रमक दिसून आले. स्वतः SP या ठिकाणी हजर झाले आहेत. तुम्ही तिकडच्या बाजूच्या महिला पाहून झाल्या, महिला सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. या म्हणजे जे अन्नत्याग आंदोलनाला वेगळं वळण लागते काय अशा प्रकारचं हे चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे. त्या महिला तुम्ही जर त्या बाजून पाहत असाल तर मोठ्या आक्रमक अवस्थेत सध्या त्या ठिकाणी दिसून राहिले. एक सध्याचं या ठिकाणचं रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाळ या गावातून आंदोलनाला वेगळी दिशा भेटते काय, कारण काल संध्याकाळ लोक ज्या पुऱ्या तुम्हाला बातमी दाखवल्या तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं असाल तर हे सारे जे कर्मचारी आहेत हे आक्रमक सध्या या ठिकाणी दिसून राहिले. काय नेमकं आणि सारे प्रशासन एका बच्चू कडूच्या म्हणजे पाचाळ सारख्या गावात, ज्या गावात कोणत्याच भौतिक सुविधा नाहीत अशा ठिकाणी अशा प्रकारचे चित्र निर्माण झालं आहे. एक वेगळं चित्र म्हणजे पाचाळात सध्या ही स्थिती जी आहे हे वेगळी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रणा एकदम अशी हतबल सारखी सध्या या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणी काही आंदोलनकर्ते आहेत जे आक्रमक मला सध्या दिसून राहिल्या. तर नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? भल्लेच तुम्ही उग्र या ठिकाणी मला आरामशीर बोला. शासकीय अधिकारी एवढे पगार असतात, त्यांना थोडं वाकडं तिकडे कोणी बोललं किंवा काही दुखणं आलं 5 मिनिटात न्यायसाठी सेवा उपलब्ध होती. आज दिव्यांग एवढं लांबून येत आहे. आज बच्चू भाऊ सगळे दैवत 2 दिवसापासून उपाशी आहेत. यांना यांची काळजी नाही का? आता जिथं थोडंफार काही झालं तर 5 मिनिट पोलीसवाल्याच्या गाड्या येतील का नाही येतील? मग आमची काळजी तुम्ही अशी का नाही घ्यावी? आंदोलनकर्ते या ठिकाणी उग्र दिसून आले. आणखीन एक आंदोलनकर्ते बच्चू भाऊ सोबत एक तुमचं काय म्हणणं आहे? मला बोलायचंय आमचं दैवत 33 ते 35-40 घंट्यापासून आमच्या कालपासून बच्चू उपोषण धरलेलं आहे. कालपासून आण बी नाही आम्हाला तिथं त्यांनी तसं केलं आम्हाला कालपासून करमत नाही आम्हाला. आणि उद्या ते मला वाटते 9 वाजेपर्यंत येणार आहे. ते या भागातले मंत्री महोदय आहे. तर ते तारीख किंवा वेळ काय निश्चित आहे ते करून येईल. तेपर्यंत थांबू आपण. या ठिकाणचं जे चित्र आहे तुम्ही सर्व ज्या महिला आहात काय म्हणत आहात तुम्ही या ठिकाणी पाहून राहिले हे एक वेगळं चित्र सध्या रायगडच्या पायथ्याशी पासून सध्या तुम्हाला या ठिकाणी येऊन राहिलं तुम्ही पाहून राहिले आहे. मुंबईला इथे यायला मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री आम्हाला न्याय द्या, कलेक्टर साहेब आम्हाला न्याय द्या, मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्याला बोलवायचं. मुख्यमंत्री का फोन करत नाहीये. आम्हाला न्याय दिला पाहिजे. सध्या सन्मान्य बच्चू भाऊ हे जे आहेत भारत कुमार गोगावले यांच्यासोबत चर्चा केली आहे असं सध्या त्यानं ऑन कॅमेरा बोलताना सांगितलं. पण या ठिकाणी जे दिव्यांग आहेत हे लय गरम झालं ना बाबांनी ऐकून राहिले तर त्याचं असं म्हणणं आहे की आमचं दैवत या ठिकाणी उपाशी बसलाय. पुऱ्या महाराष्ट्रातले हे दिव्यांग या ठिकाणी आल्याच्यानं या रायगडचं काललोक जे आंदोलन भलं शांत होतं एकदमच वज्जर गरम झालं ना. तर या ठिकाणचं टेम्परेचर तसंच वेगळं आहे आणि त्याच्याने या आंदोलनाला वेगळी दिशा लागते काय हा येणारा टाइम सांगेल. पण सध्याचं वातावरण पोझिशन टाईट झाली आहे म्हटलं भाऊ. सकारात्मक घ्या. एक मिनिट लाउडस्पीकर मी ऑन करतो. हॅलो 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 हा आवाज येतोय. ची दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आत्ताच माझी बच्चूभाऊंची चर्चा झाली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मिटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित ठेवू आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय. एप्रिलच्या पहिल्या 1 तारखेला घेतली तर फार चांगलं. शक्यतो मी 1-2 तारीखच करतो पण पहिल्या हप्त्यात कुठल्या आधीच करतो. फक्त सकारात्मक घ्या. आशीर्वाद द्या दिव्यांगांचा.
तर या ठिकाणी सचिन भाऊ साळुंखे सध्या एसपी साहेब आल्या, कलेक्टर साहेब आल्या. नेमकी काय चर्चा झाली नेमकं सांगा बरं मला. कलेक्टर साहेब आलेले आहेत, तहसीलदार एकंदरीत सगळी परिस्थिती इथली बघितली, भयानक परिस्थिती असून कलेक्टर साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला. फोनवर बोलले पहिल्या आठवड्यात म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात साधारण 1 ते 2 तारखेला मीटिंग लावून सकारात्मक निर्णय घेऊन योग्य तो आम्हाला न्याय मिळेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. कोणीतरी नारळ पाणी आणायला गेले, त्यांनी पटकन त्वरित तिथं नारळ पाणी आणून द्यायचंय. महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या माझ्यासोबत या ठिकाणी जितू असं वाटून स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन आला, आंदोलन थांबत आला तुमचा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आताच व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क केलेला आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या बहुत सकारात्मक चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. येणाऱ्या एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात बैठक लावण्याचं निश्चित झालेलं आहे. परंतु या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी घनश्याम दरवाडे साहेब येणार आहे, त्यानंतर दिशा ठरेल. हे आंदोलन थांबलं असलं तरी भविष्यात आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत पूर्ण न्याय म्हणणं होत नाही. झुकल्या वाकल्या या तर माझ्यासोबत आज रायगडात जो एवढा मोठा आंदोलन झालं, एवढ्या मोठ्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतः कलेक्टर महोदय आले, याशिवाय एसपी महोदय आले. तर बच्चू भाऊ आहेत. बच्चू भाऊ, एकूण कोणत्या प्रकारची आज चर्चा झाली? सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फोन आला तुम्हाला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः कॉल केला. 1 किंवा 2 तारखेला बैठक ते घेणार आहे आणि सविस्तर बैठक घेणार आहे. त्याच्यामुळे आज हे आंदोलन आम्ही संपवलं आहे. उद्या भगतसिंगांचा शहीद दिन चांगला करू, रक्तदान करू आणि मग या भूमीत रक्त सांडलं होतं त्या भूमीत रक्तदान करून रायगडच्या राजधानीनं मुंबईच्या राजधानीला हलवलं आहे. आम्ही बसलो होतो रायगड छत्रपतीच्या राजधानीमध्ये आणि या छत्रपतीच्या राजधानीतून आम्ही मुंबईच्या राजधानीला पुन्हा एकदा हलवलं आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आता समोर जातो.